वापरतात. US बाहेरच आलोय असं वाटतंय. मला माझी डिश प्रचंड आवडली आहे. लॉबीमध्येच बसलोय कारण अजून रूम नाही मिळाली आहे आमची. My saman versus his saman. I just have a cabin bag and look at it. बॉस्टन एअरपोर्टवरती बरेच देशांचे झेंडे लागलेत. मी भारताचा शोधत होते पण काही दिसला नाही मला. हे बघा कसा चाललाय हा त्या लाईनीतनं आणि मी आपलं रेग्युलर लाईनीतनं चालली आहे. याचं कारण असं आहे की त्याच्याकडे ग्लोबल एंट्री आहे आणि माझ्याकडे नाही आहे, म्हणून मला नेहमी गर्दीतनं जावं लागतं सिक्युरिटीसाठी. याची स्टोरी मी नंतर कधीतरी सांगेन की असं का आहे. कॉफीचा वास येताच मी कॉफी घेतली आणि आता गेटपाशी चाललोय. आता जस्ट गेटपाशी पोहोचलो. सगळं ते सिक्युरिटी वगैरेचं काम झालं. बरीच भूक लागली आहे. आता विचार करतोय की थोडे काहीतरी स्नॅक्स बाय करू. विमानातही काही खायला वगैरे मिळेल होपफुली. सो ते पण थोडं स्नॅकिंगच होईल लंचपर्यंत तरी. सो ब्रेकफास्ट आलेला आहे. माझ्याकडे चिया पुडिंग आहे विथ कोकोनट. कुठला तरी जॅम आहे मध्ये, माहित नाही कुठला. क्रॉसॉन्ट आहे आणि फ्रूट डिश आहे. आणि माझ्या साईडला आहे फ्रेंच टोस्ट. अगेन आय थिंक सिमिलर जॅम आहे. आणि मला माहित नाही काय इतर योगर्ट असेल किंवा क्रीम आहे आणि क्रॉसॉन्ट. एअरपोर्टवरती पोचल्यावर आम्हाला सगळीकडे रमचीच दुकानं दिसत होती आणि थोड्या वेळाने समजलं की पोर्टोरिकोला रम कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणून पण ओळखलं जातं. अख्ख्या एअरपोर्टवरती नुसत्या रमच्याच ॲडव्हर्टाइजमेंट्स दिसत होत्या. तर जस्ट लँड झालो आणि मला इथे लँड झाल्यावर रिअलाईज झालं की मी आय थिंक जे कपडे घातलेत ते खूपच एव्हरीडेचे कपडे घातलेत. आणि वेकेशन रेडी नाही आहेस, तुझं फिट आय चेक. थिंक मी एव्हरीडेचे कपडेच घातलेत. सो नेक्स्ट टाइम असं लक्षात ठेवणार की वाईट चेक, फिट चेक. जास्तच गर्दी आहे असं मला वाटतंय या एअरपोर्टला. मला तर त्याची सगळे आत्ताच प्लेन लँड झाल्यात US वरचे. सगळ्यात हो ना, खूप गर्दी आहे. एकदम गर्दी झाली आहे खूप. आता आम्ही कार रेंटल्सच्या इथे जातो आहे जिथे आम्ही ऑलरेडी कार बुक करून ठेवली होती पूर्ण ट्रिपसाठी. आणि हे कार रेंटल्स एअरपोर्टच्या समोरच होतं म्हणून भरपूर वेळ वाचला. असे काय एअरपोर्ट्सला आम्ही आधी गेलो जिथे बस घ्यावी लागली होती. आणि जेव्हा आम्ही ऑनलाईन बुक केली होती ही कार तेव्हा आम्हाला माहिती होतं की कुठल्या स्पॉटवरती पार्क केली आहे आणि ह्या सगळ्या रेंटल कार्सच आहेत. सो आम्ही आमच्या स्पॉटवर गेलो. ओके, ही गाडी आहे. जी उघडता येत नाही आपल्याला. बटनच नाही आहे. अशी की टू स्टार्ट आहे. चांगलं आहे ना. सगळंच ऑटोमॅटिक. काय करायचं? सगळं चेक केलं नाही. निघालो. पहिली गोष्ट ही नोटीस झाली की ते किलोमीटर वापरतात. US बाहेरच आलोय असं वाटतंय. Wait, the maps is showing in kilometers. Car is showing in miles per hour. आणि स्पीड लिमिटची साईन होती ऑन 4 लेन हायवे शोईंग 50. बघू आपण गुगल करू आता थांबल्यानंतर 6 मिनिटात. ठीक आहे, पण इथे किलोमीटर आहे ना. हा, इथे लुक्स लाईक किलोमीटर वापरतात आणि लिटर्स वापरतात. एक फ्युल स्टेशनवरही लिटर्स मध्ये दिसला आता. सो इंटरेस्टिंग. असं वाटतंय की मेक्सिको आहे बट विथ बेटर रोड्स, लेन्स वगैरे. मेक्सिको मध्ये थोडं ड्रायव्हिंग म्हणजे असे धाबे वगैरे तिथे असे.
आता जस्ट इथे एका लंच प्लेसला आलो आणि मी ऑर्डर प्लेस करत होता काउंटरला. तर मी तर कार्डनी पेमेंट केला. साईडला मला QR कोड दिसला. तर मी त्याला विचारलं तर नाही, पण मी फोनवरनं स्कॅन करून बघितलं तर ते UPIचा QR कोड होता. तो ॲप डाउनलोड करा आणि मग ॲपमधनं पेमेंट करा. आणि तिथे असं लिहिलेलं त्या ॲपवर की आता स्पॅनिशमध्ये लिहिलंय, बट मोस्टली लाईक असंच लिहिलंय, इट अलाउज यू टू ट्रान्सफर मनी इन्स्टंटली इन पोर्टो रिको. आता यायला लागलेला आहे जगभरात. सही आहे. जे साईन बोर्ड गुगल वरती आता मी सर्च केलं की जे साईन लावले बाहेर स्पीड लिमिटचे ते आर माइल्स पर आवर. असं दोन्ही बघायला लागतं. किलोमीटर्स किती उरलेत, पण माइल्स पर आवर स्पीड लिमिट आहे. येस. ओके, फूड आलेलं आहे. फारच पोर्शन जास्त आहे. हे कॉलीफ्लावर आहे आणि सॅलेड, जस्ट राईस मध्ये काही गोष्टी ऍड केल्या आहेत आणि हा सॉस आहे. आणि ह्याचं काय, इट्स क्युबानो सँडविच टोफू में. मला माझी डिश प्रचंड आवडली आहे. हा कॉलीफ्लावर, त्याच्यावरती जे काही असं कोटिंग आहे त्याची चव खूप मस्त आहे. हा सॉस अफलातून आहे. पण मला याचं सँडविच बिलकुल आवडलेलं थोडा आंबट आहे, पण इट्स फाईन, इट्स गुड. ठीक आहे. म्हणजे तू माझं खाऊन बघ, कारण की फरक खूपच आहे. ते खूप असं एकच चव आहे. दिस इज ऑल फ्लेवरफुल. सो एक गोष्ट जी US मध्ये कधीच बघायला नाही मिळणार ती म्हणजे रस्त्यावरती गोष्टी विकणं. हा माणूस सोललेली संत्री विकत होता. काय भारी आयडिया आहे. आता आम्ही आमच्या हॉटेलला चाललो आहे. आत्ता जस्ट आम्ही हॉटेलला पोहोचलो आणि चेक इन केला, पण सध्या लॉबीमध्येच बसलो आहे कारण अजून रूम नाही मिळाली आहे आमची. 3 वाजता त्यांनी म्हणलं आहे की रूम मिळेल. बरेच लोक ॲक्च्युली आत्ता लॉबीमध्ये बसलेच आहेत, त्यांची रूम मिळाला. तर सध्या जस्ट इथे हँगआउट करतो आहे आणि मग रूम मिळाल्यानंतर थोडं फ्रेशन अप होऊ आणि मग एक्सप्लोअर करू की ही एरिया काय काय आहे इकडे. लॉबीमध्ये एक कॉकटेल बार आहे या साईडला आणि दुसऱ्या साईडला मागे इकडे एक कॉफी बार आहे. सो मी ॲक्च्युली मगापासून विचार करते की एक कॉफी घेऊ का नको. ऑलरेडी दिवसाचे झाले आहेत 2. अजून तर 2-3 रेस्टॉरंट आहेत, ते दिसले नाही आहेत, पण ते मे बी संध्याकाळी वगैरे एक्सप्लोअर करू की तिथे काय काय ऑप्शन्स आहेत. मी काय फार व्हिडिओ खाली काढले नाहीत कारण की लोक बसलेली आणि मला त्यांचे फेसेस असे घ्यायचे नव्हते. कुठं? अरे 706 का? पहिली तर गोष्ट मला व्ह्यू बघू दे. ओ वाव. चल 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 खाली जाऊ, चल पटकन. ओके, सो आता फायनली रूम मिळाली आहे आणि आम्ही वर आलो आहे, सामान आवरलं आहे. आणि खाली जेव्हा बसलेलो तेव्हा असा विचार करत होतो की वर येऊन एक नॅप घेऊ आणि मग एक्सप्लोअर करायला निघू. पण जसं वर आलो तसं एक्साइटमेंट लेवल एकदम वाढली. सो आम्ही लगेच आता रेडी झालो आहे आणि एक्सप्लोअर करायला निघतो आहे. सो आता पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय काय एक्सप्लोअर केलं सॅन जुआनमध्ये. सो नक्की त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा हा व्हिडिओ आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.